students, in previous class we studied ratio and proportion. In today we have learned percentage. Topic number 12, percentage. यूज वॉटर केअरफुली म्हणून सगळीकडे लिहिलेलं असतं, तुम्ही पाहता. आता डॅमची कपॅसिटी वॉटर साठवण्याची समजा 58% असेल. वॉटर इन द डॅम is 58% of the capacity. Open your book on page number 61 and see those pictures in your notebook, in your books. त्या ठिकाणी तुम्हाला एक डॅम दिसतोय आणि त्या डॅम मध्ये वॉटर किती आहे? 58% त्याची कपॅसिटी आहे. When if the first picture there is 58% water in the dam, it means that if the dam holds 100 units of water when full. त्याची 58% कपॅसिटी आहे, म्हणजे ते वॉटर तो डॅम 100 युनिट्स त्याची पूर्णपणे कपॅसिटी आहे आणि 58% त्याच्यामध्ये साठवलेला आहे आता सध्या. देन राईट नाउ इट इज होल्डिंग 58 ऑफ द सेम युनिट ऑफ वॉटर. इफ द पीपल इफ द मोबाईल फोन, आता तुमचा मोबाईल फोन आहे, इफ द मोबाईल फोन हॅज 100 युनिट्स ऑफ चार्ज, 100% चार्ज कधी म्हणतो आपण? त्यांचे 100 युनिट जेव्हा चार्ज होतात तेव्हा तो 100% चार्जड आहे असं म्हणतो आपण. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसते किती पर्सेंट चार्ज दिसते? तुम्हाला 82% चार्ज दिसते. देन ॲट दिस मोमेंट 82% युनिट्स ऑफ चार्ज आर स्टील लेफ्ट. अ पर्सेंटेज इन, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात तर a percentage is a comparison made with a total which is taken to be 100 parts. आता 100 पैकी किती युनिट्स किंवा शेकड्या म्हणजे एकूण भाग 100 आहेत आणि त्यापैकी असे मानून केलेली त्याची तुलना, याला आपण काय म्हणतो तर पर्सेंटेज असं म्हणतो. इफ देर इज 50% वॉटर इन द डॅम, कॅन वी से दॅट द डॅम इज हाफ फुल? यस. 50% म्हणजे जर 50% डॅम मध्ये वॉटर असेल तर आपण म्हणू शकतो का त्या ठिकाणी की हाफ फुल म्हणजे निम्मा डॅम हा अर्धा भरलेला आहे, अर्धा भाग भरलेला आहे? होय, म्हणू शकतो आपण. अँड हाफ ऑफ 100 इज 50. दॅट टाइम 58% इज 58 युनिट्स आउट ऑफ 100 युनिट्स. वी कॅन राईट दिस 58% इज 58 units. We write as, आता युनिट्स ऑफ 100 युनिट्स, 100 युनिट्स पैकी 58 म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार आहोत? 58/100. At that time it means that 58/100 parts out of the full capacity of the dam are filled with water. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आता पर्सेंटेजचं जर तुम्ही पाहायला गेलात तर पर्सेंटेजचं ह्याच्यामध्ये रूपांतर कसं केलं जातं? पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ अ फ्रॅक्शन. शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपामध्ये कशी लिहिली जाते? आता 50% मीन्स 50 पार्ट्स ऑफ अ टोटल ऑफ 100. सो 50 आउट ऑफ 100. सो 50 आउट ऑफ 100 ॲट दॅट टाइम इज इक्वल टू, आता पर्सेंटेज मध्ये तुम्ही फ्रॅक्शन मध्ये तुम्ही लिहिणार आहात, अपूर्णांकामध्ये तुम्ही लिहिणार आहात. मग अपूर्णांकामध्ये लिहित असताना तुम्ही डिवायडेशन करणार आहात अंश छेदामध्ये. डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये काय करणार आहे? डिवायडेशन करणार आहात. देन 1/2 हे तुमचं फ्रॅक्शन मध्ये येणार आहे. इन अदर वर्ड इज 50% इज हाफ ऑफ द होल. देन जर तुम्हाला असं करायचं असेल काय, अ फ्रॅक्शन in the form of a percentage. आता फ्रॅक्शनचा फॉर्म करणार आहात पर्सेंटेज मध्ये असं विचारलं असेल. इथं काय केलं आपण? पर्सेंटेजचा फॉर्म केलं आपण फ्रॅक्शन मध्ये. शेकडेवारीचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये केलं. आता अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? शेकडेवारीमध्ये करायचं आहे. आता इथं कसं करणार आहात मग तुम्ही? तर लिसन, आता इथं दिलं 1/2 एवढा जर युनिट्स असतील, देन 1/2 इज 100
नंबर्स येण्यासाठी जो पार्ट ऑफ टोटल म्हणजे टोटल अमाऊंट किती असणार आहे आपली 100 असणार आहे. हा खाली छेदात किती येणार आहे आपला 100 येणार आहे. 100 येण्यासाठी 1/2 ला तुम्ही कितीने डिवाइड करणार मल्टिप्लाय करणार आहात सांगा बघू. याचा जो काही डिनॉमिनेटर असेल तो 100च यावा लागणार आहे आपल्याला. मग इथे कितीने डिवाइड केलं तर 100 येणार आहे. सांगा 50 ने डिवाइड केलं तर 100 येणार आहे. मल्टिप्लाय केलं तर सॉरी 50 ने मल्टिप्लाय केलं तर 100 येणार आहे. 50 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय 50 अँड 1 मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू काय करणार आहात तुम्ही आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे 15/100 देन और 50%. तसंच जर 3/4 दिलं असेल इन फ्रॅक्शन फॉर्म मध्ये त्याचं पर्सेंटेज मध्ये तुम्ही फॉर्म कसं करणार आहात सांगा बघू. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करणार आहात 3/4 घेणार आहात. या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर आहे सगळ्याचा इक्वल असतो 100 पार्ट्स असतो 100 असतो लक्षात घ्यायचं. मग 4 नी कशाला मल्टिप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी 100 येणार आहे हे तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे. देन 25 मल्टिप्लाय केलं तर 100 येतं. 25 4 जार 100. न्यूमरेटरला सुद्धा 25 न मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटर सुद्धा 25 न मल्टिप्लाय करणार आहात. न्यूमरेटरला सुद्धा त्याच नंबरनी सेम नंबरनी तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करणार आहात. इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं सांगा 75/100 इज इक्वल टू काय असणार आहे 75%. डू यू अंडरस्टूड all these examples? Then we learn one word problem of related of percentage. Let's learn word problem. In last year Giri Premi group planted 75 trees. गिरी प्रेमी ग्रुपने किती प्लांट केले होते ट्रीज 75 ट्रीज प्लांटेड केले होते. ऑफ दीज 48 ट्रीज फ्लोरिश्ड म्हणजे त्यापैकी फक्त 48 वृक्षांचं काय झालं संवर्धन व्यवस्थित झालं. द कर्मवीर ग्रुप प्लांटेड 50 ट्रीज. कर्मवीर ग्रुपने किती प्लांट केले तर 50 ट्रीज कर्मवीर ग्रुपने प्लांट केले. हा गिरीप्रेमी ग्रुप आहे आणि हा कर्मवीर ग्रुप आहे. तर या ठिकाणी त्यांना 50 प्लांट केले आणि त्यापैकी 35 फ्लोरिश्ड म्हणजे त्यापैकी 35 वृक्ष जे आहेत त्यांचं संवर्धन व्यवस्थित झालं. विच ग्रुप वॉज मोर सक्सेसफुल इन कन्झर्विंग द ट्रीज दे हॅड प्लांटेड. आता कुठल्या ग्रुपनं सगळ्यात जास्त वृक्षांचं संवर्धन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या केसमध्ये आपण काय करणार आहोत पहा. इन दिस एक्झाम्पल द नंबर ऑफ ट्रीज इच ग्रुप स्टार्टेड विथ द डिफरंट. जर पाहायला गेलात तर नंबर ऑफ ट्रीज कसं आहे स्टार्टेड डिफरंट दिसतं आपल्याला. हेन्स वी हॅव टू कम्पेअर द सर्वायव्हिंग ट्रीज इन इच ग्रुप टू द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय देम. आता याचं तुलना आपण कसं करू किती प्लांट त्यांनी लावलेले आहेत किती वृक्ष त्यांनी लावलेले आहेत आणि किती वृक्षांचं संगोपन झालेलं आहे त्यांची तुलना करणार आहोत आपण आता सध्या. For the comparison, it would be useful to find out for each group the percentage of their trees that survived. आणि to do that, let us find the ratio of number of surviving trees to the total trees planted. Suppose surviving trees आता किती दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी पहा. Suppose the surviving trees of the Giripremi group is the surviving trees of the गिरीप्रेमी ग्रुप म्हणजे गिरीप्रेमी ग्रुपने जे सर्वाइव्ह केलेले आहेत वृक्ष त्यांची संख्या आपण पाहणार आहोत. सपोज द सर्वाइव्हिंग ट्रीज of the गिरीप्रेमी ग्रुप are a person. आपण मांडणार आहोत सपोज. and suppose the surviving trees of कर्मवीर group are b person. and that time the गिरीप्रेमी group the गिरीप्रेमी group ratio of the surviving trees to planted trees is a/100.
अँड ऑल्सो 48/75. 75 पैकी 48 वृक्ष त्यांचे काय झालेले आहेत, सर्वाइव्ह झालेले आहेत. देन दॅट सर्वाइव्हड ट्रीची संख्या आपण काय करणार आहोत मग A/100. त्या ठिकाणी पर्सेंटेज काढत असताना कसं करणार आहोत आपण, 100 आउट ऑफ किती, मग पर्सेंटेज आपल्याला मिळणार आहे. आणि जेव्हा दोघांचं पर्सेंटेज आपल्याला मिळणार आहे म्हणजे 75 पैकी 48 तर 100 पैकी किती, असं जर आपण या ठिकाणी इक्वेशनच्या स्वरूपामध्ये जर आपण एक्झाम्पल्स मांडलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतं. देअरफॉर A/100 इज इक्वल टू 48/75. In the same way, we can also find the ratio of surviving trees to planted trees for the कर्मवीर ग्रुप. आता हे सुद्धा आपण सेम रेशो मध्ये काढणार आहोत. देन लेट अस write the same ratio of to form the same ratio of to form two forms obtain equation and equations and solve them. आता इथं इक्वेशन मध्ये आपल्याला 2 पार्ट्स करणार आहोत आपण. आणि या ठिकाणी पहिल्यांदा गिरीप्रेमी ग्रुप काय आहे तर A/100 इक्वेशन मध्ये लिहिणार आहोत इज इक्वल टू 48/75. आणि तेच कर्मवीर ग्रुप सुद्धा पाहणार आहोत आपण. किती मांडलेले आपण B/100 इज इक्वल टू हाऊ मेनी plants that are survived 50 out of 35 survived. They solve those examples. Therefore A/100 multiply by 100 इक्वेशन मध्ये जसं सोडवलेलं होतं आपण एक्झाम्पल तशाच पद्धतीने सोडवणार आहोत. मल्टिप्लाय बाय 100 आउट ऑफ 100 जाणार आहे. देअरफॉर A इज इक्वल टू इथं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 25 ने डिवाइड करा. 25 ने डिवायडेशन केल्यानंतर काय येणार आहे बघा 25 3s are 25 5s are 3 1s are 3 and 3 6s are 18. 16 multiply 5 25 4s are 100. Then multiplied by 4 is equal to 64. A is equal to 64. That time आपला A काय आलेला आहे इथं पर्सेंटेज किती आलेलं आहे 64 आलेलं आहे. आता हे झालं कोणाचं तर गिरीप्रेमी ग्रुपचं. प्रेमी ग्रुप. आता इथं कर्मवीर ग्रुपचं आपण पाहणार. आता कर्मवीर ग्रुपचं पाहत असताना आता या ठिकाणी सुद्धा सेम. देअरफॉर 100 B is equal to 100 multiplied by 100. 35/50 multiplied by 100 is equal to 100 out of 100 गेला. न्यूमरेटर 1 असतो हे माहिती आहे तुम्हाला. देन 15 1s are 50 50 2s are 100. then 35 multiply by 2. therefore B is equal to 35 multiply by 2 केल्यानंतर काय येतं बघा 5 2s are 10 1 रिमेंट राहिला 3 2s are 6 and 1 7 70. इथं किती आला 70. आता या दोन्हीमध्ये तुम्ही फरक पाहिलात. गिरीप्रेमी ग्रुप किती 64% त्यांचा काय झालेला आहे तर टोटल प्लांट्स सर्वाइव्ह झालेले आहेत. आणि कर्मवीर ग्रुपमध्ये 70% काय झालेले आहेत प्लांट्स सर्वाइव्ह झाले आहेत. मग कुठला मोर आहे सांगा बघू सगळ्यात जास्त कोण आहे तर कर्मवीर ग्रुप आहे. म्हणून देअरफॉर द कर्मवीर group was more success in conserving the trees
दे हॅड प्लांटेड, दे हॅड प्लांटेड, त्यांनी प्लांट केलेल्या वृक्षांपैकी कर्मवीर ग्रुपनं काय केलेलं आहे, जास्त सक्सेसफुली झाडांचे संवर्धन करण्यात हा जो कर्मवीर गट आहे, हा कर्मवीर गट जास्त यशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने वर्ड्स प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहात पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. तुम्ही प्रॅक्टिस तुमच्या बुकमधील प्रॅक्टिस सेट 30 सॉल्व्ह करायचा आहे. आणि एनी क्वेरीज असतील तर मला कॉल करू शकता. लेट अस डिस्कस नेक्स्ट टॉपिक, प्रॉफिट अँड लॉस. आता पहा, या ठिकाणी अमित आणि सुनीता ह्या दोघांनी एक स्टॉल मांडलेला आहे छोटासा त्यांच्या शाळेमध्ये. देन डिटेल्स ऑफ अमित शॉपिंग फॉर हिज स्टॉल. व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत त्याने ₹70चे. देन बटर घेतलेलं आहे ₹25चं. ब्रेड घेतलेलं आहे त्याने ₹45चं. देन मसाला घेतलेला आहे त्याने ₹40चा आणि इतर साहित्यासाठी त्यानं ₹20 खर्च केलेले आहेत. असे टोटल अमाऊंट त्याचा खर्च झालेला आहे किती, तर पहा या ठिकाणी तुम्ही बेरीज करायची आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा सुनीतानं मात्र काय काय खरेदी केले बघा त्याच्या स्टॉलसाठी. ₹20 खरेदी केले प्लेट्स. देन स्पून खरेदी केलेला आहे ₹10चा. देन चटणी खरेदी केलेली आहे ₹30ची. देन पफ्ड राईस खरेदी केलेलं आहे त्यांनी ₹50चा. देन ऑनियन खरेदी केलेलं आहे त्यांनी ₹20चा आणि अदर साहित्य जे आहे सेल्युलर्स त्यासाठी त्यांनी ₹60 खर्च केलेले आहे. आता टोटल अमाऊंट जो आहे, टोटल अमाऊंट या ठिकाणी त्यांना दोघांनाही विक्री करून किती रक्कम मिळालेली आहे, तर अमाऊंट ऑफ प्रणव गेन अमाऊंट ऑफ अमित gained through his sale is equal to ₹160. ₹160 त्याला मिळालेले आहेत. आणि या ठिकाणी सरिताला किती मिळालेले आहेत, तर ₹230. Then how much did Pranav spend in all? Why is he so disappointed? आता तो डिसअपॉइंट होणार. का डिसअपॉइंटेड झालेला आहे तो? आता या ठिकाणी तो डिसअपॉइंट झाला आणि सरिता वॉज हॅपी. का? या ठिकाणी जर बेरीज केला शॉपिंग अमाऊंटची तर टोटली काढा बघू. 5 + 5 + 4 इज इक्वल टू 14/4. आता या ठिकाणी बेरीज कर. 7 + 2 9 + 4 13 15 16 17 and 18. देन ₹184 त्यानं काय केलेलं आहे, टोटल अमाऊंट त्यानं खर्च केलेले आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी सरिताची जर अमाऊंट तुम्ही टोटल काढलात तर 0 6 + 2 + 5 इज इक्वल टू 13 14 15 16 17 18 19 190. ₹190 तिनं काय केलंय, स्पेंड केलेले, खर्च केलेले आहेत. त्यापैकी तिला अमितला किती ₹174 त्यानं खर्च केले आणि त्यापैकी त्याला प्रॉफिट किती मिळाले, फक्त ₹160. म्हणजे वरची जी रक्कम आहे 160 नंतरची वरची जी उरलेली रक्कम आहे त्याला स्वतः जवळची घालावी लागलेली आहे. त्याला प्रॉफिट या ठिकाणी मिळालेलं नाही, त्याला लॉस झालेलं आहे. ठीक आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी ₹184 त्याला शॉपसाठी घातले पण ₹160 त्याचं इन्कम झालं. त्यामुळे या ठिकाणी त्याला काय मिळालेलं आहे, लॉस, म्हणजे त्याचा तोटा झालेला आहे या ठिकाणी. सरिताचं मात्र तसं नाही. सरिताचं काय झालंय, तिनं ₹190 खर्च केलेले आहेत पण ₹230 तिनं काय केलेले आहेत, प्रॉफिट मिळवलेलं आहे, गेनिंग. तिनं एवढे मिळवलेले आहेत. त्यामुळे तिची मिळवलेली रक्कम जी आहे ती रक्कम कशी आहे, जास्त आहे खर्चापेक्षा. तिचं जे त्यामुळे तिला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचमुळे काय झालेलं आहे, तर या ठिकाणी अमित डिसअपॉइंटेड आहे आणि सरिता लुक्स सो हॅपी ॲट दॅट टाइम.
let us learn about one example, one word problem related with profit and loss. At that time, if the selling price is less than the cost price, if the selling price is less than the cost price, at that time, cost price there is a loss. Loss is equal, then त्या ठिकाणी लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इफ द सेलिंग प्राइस इज मोअर दॅन द कॉस्ट प्राइस, ही काय आहे, सेलिंग प्राइस आहे, सेल केल्यानंतर, आणि ही कॉस्ट प्राइस आहे, अगोदर आपण घातलेली. जर मोर असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रॉफिट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लेट अस लर्न वन वर्ड प्रॉब्लेम. नाउ I know about, or we know about, if the selling price is less than the cost price, there is a loss. जर सेलिंग प्राइस, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतो, तोटा होतो. अँड लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. जर लॉस काढायचा असेल, तोटा किती झाला हे काढायचं असेल तर ह्या फॉर्म्युल्याने आपण काढणार आहोत. काय, खरेदी किंमत वजा विक्री किंमत काढली तर त्या ठिकाणी आपल्याला लॉस किती झालाय हे समजतं. लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस आणि एसपी म्हणजे सेलिंग प्राइस. अँड व्हेन इफ सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस, एक्झाम्पल मध्ये जर सेलिंग प्राइस मोर असेल कॉस्ट प्राइस पेक्षा, तर काय होणार आहे, देअर इज अ प्रॉफिट. त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, नफा होणार आहे. आपण जेवढ्या किमतीला खरेदी केलेलो त्यापेक्षा अधिक किमतीला एखादी वस्तू जर आपली विकली गेली तर त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, नफा होणार आहे. अँड द फॉर्म्युला इज प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट अस लर्न दिस एक्झाम्पल. Hamid bhai bought bananas worth 2000 rupees. हमीद भाईनं 2000 रुपयाला काय केलेलं आहे, केळी खरेदी केलेली आहे. अँड सोल्ड देम ऑल फ्रॉम 1890 रुपीज. 1890 रुपयाला तरी ते विकलेले आहेत. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस? तुम्ही ओरली पटकन सांगताय हा लॉस झाला, किंवा ह्या सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस जो आहे, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस आहे ह्याच्यामध्ये तुलना तोंडी करताना पटकन सांगता देअर इज लॉस और देअर इज प्रॉफिट. तसं नाही, फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण लिहून हे उदाहरण कसं सोडवणार आहोत स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे. देन पुढे विचारलंय हाऊ मच वॉज इट, किती ते सुद्धा विचारलेलं आहे. आता या ठिकाणी काय जर निरीक्षण करून पाहिलात, ही बॉट हाऊ मेनी रुपीज, बॉट बनानाज फॉर रुपीज 2000. ही बॉट बनानाज, एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे ते आधी लिहिणार आहोत आपण, फॉर रुपीज 2000. देन कॉस्ट प्राइस किती झाली मग, ही काय 2000 रुपये, हे काय आहे तर कॉस्ट प्राइस आहे रुपीज 2000. देन सेलिंग प्राइस किती दिले, कितीला विकले त्यांनी, इज इक्वल टू रुपीज 1890. 1890 रुपीजला त्यांनी विकलेले आहे. देन कॉस्ट प्राइस इज, देअरफॉर इथं जर पाहिलं तर कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस जास्त आहे की नाही सेलिंग प्राइस पेक्षा, बघा निरीक्षण करून पाहिलात तर. देन therefore हमीद भाई suffered, काय झालेलं आहे त्याला, लॉस. हमीद भाईला काय झालेला आहे, लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो, तोटा झालाय. देन फॉर्म्युला टाकणार होतो, लॉसचा फॉर्म्युला काय आहे, therefore लॉस is equal to CP minus SP. Then selling price minus selling price minus cost price is equal to selling price किती आहे पहा बघू, कॉस्ट प्राइस किती आहे, सॉरी एक्झाम्पल प्रॉफिटचं लॉसचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट प्राइस मायनस कॉस्ट
प्राइस माइनस सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस किती आहे सांगा बघू 2000 रुपीज आहे 2000 रुपीज माइनस 1890 रुपीज इज इक्वल टू माइनस केला तर रुपीज काय येणार आहे 110 देन लॉस ऑफ रुपीज 110 in this transaction. या उदाहरणामध्ये किती लॉस झालेला आहे तर 110 रुपये त्या ठिकाणी लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार आहोत हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. लेट अस लर्न another example. Harbhajan Singh brought 500 kg of rice for rupees 22,000 and sold it at all rate of 48 per kg. त्यांना 22,000 रुपयाला 500 kg तांदूळ खरेदी केलेला आहे आणि पर केजी 48 रुपयाने त्यांना विकलेला आहे. देन हाऊ मच प्रॉफिट डिड ही मेक. मग त्याला किती रुपये प्रॉफिट झाला. तर या ठिकाणी आपल्याला कॉस्ट प्राइस किती मिळालेली आहे. कॉस्ट काय काय आपल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय काय दिसतं. द कॉस्ट प्राइस ऑफ 500 kg राइस इज इक्वल टू रुपीज 22,000. 22,000 रुपीज काय झालेलं आहे त्या ठिकाणी त्यानं ही राईस खरेदी केलेली आहे. देन या ठिकाणी सेलिंग प्राइस आता आपल्याला काढावं लागेल. पर केजीला त्यांनी किती दिलेले आहेत तर 48 रुपये पर केजी त्यांनी विकलेले आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत आता 500 केजीची आपल्याला किंमत काढायची आहे. पर केजी जर 48 रुपये असेल तर इज इक्वल टू काय होणार आहे मग 500 kg मल्टिप्लाय बाय 48 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केला तर किती येणार आहे 24,000. आता आपल्याला सेलिंग प्राइस मिळाली या ठिकाणी कॉस्ट प्राइस माहिती आहे. मग आता जर कंपॅरिझन केलात तुम्ही या ठिकाणी काय दिसतं सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. आता सेलिंग प्राइस जास्त दिसते आपल्याला कॉस्ट प्राइस पेक्षा. देअरफॉर आता या ठिकाणी काय झालेलं आहे देअर इज अ प्रॉफिट. या ठिकाणी काय झालेलं आहे हरभजनला प्रॉफिट झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मग आता प्रॉफिटचं फॉर्म्युला काय आहे देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस किती आहे 24,000 रुपीज माइनस कॉस्ट प्राइस किती आहे 22,000. देयर इज 2,000 rupees profit. Then Harbhajan Singh made a therefore Harbhajan Singh made a rupees 2,000 made a profit काय झालेलं आहे त्याला प्रॉफिट रुपीज 2,000. Do you understood all this example related with profit and loss? So students, you have solved in your books practice set 31 in your notebook. Practice set 31 जे आहे ते तुमच्या बुक मधलं तुम्ही सॉल्व करायचं आहे. थँक्स.